प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात चटणी मसाला योग्य असेल तर स्वयंपाक बनतो चवदार। ऑर्डर प्रमाणे तिखट, कमी तिखट, अगदी तुम्हाला हवी तशी चटणी ऑर्डर प्रमाणे बनवून देऊ। आम्ही चटणी टेस्टी बनवण्यासाठी सर्व मसाले केरळमधून मागवतो। स्वच्छतेचे सर्व नियम पाळून अत्याधुनिक मशीनवर चटणी बनवली जाते। रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ नाही, चला तर मग फक्त फोन करा आणि आपणाला हवी तशी ऑर्डर द्या, आम्ही ती बनवून देऊ। स्क्रीनवरील नंबरवर फोन करा व आपली ऑर्डर फायनल करा। आमचा पत्ता श्री महालक्ष्मी मसाले, लेंगरे रोड, विटा। प्रोप्रायटर श्री सत्यवान गोड घाडगे। संपर्क 80 10 25 91 22। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। रस्ते विकास महामंडळाने गुहागर विजापूर महामार्गावरील रेणावी व रेवणगाव घाटाची पुरती वाट लावून टाकली आहे। भिवघाट ते कराडपर्यंत रस्त्याची क्वालिटी अत्यंत खराब आहे। विटा ते रेवणसिद्ध मार्गावरील असणारे प्रचंड मोठे वृक्ष तोडल्याने हा रस्ता भकास झाला आहे। एकेकाळी भले मोठे वृक्ष या रस्त्याच्या दुतर्फा होते, पण रस्ता बनवताना रस्ते विकास महामंडळाने दोन्ही बाजूला झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचे गाजर दाखवले होते आणि आता तर रेणावी व रेवणगाव घाटातील रस्त्यावर वाहन चालवणेही मुश्किल झाले आहे। घाटात अनेक अपघात झाले आहेत, अनेक वाहनांचे मोठे नुकसानही या रस्त्यामुळे झाले आहे। तरी हा रस्ता आहे तसाच आहे। पावसाळ्या अगोदर यावरील खड्डे तात्पुरते मुजवले, पण मे महिन्यापासून पडलेल्या प्रचंड पावसाने या रस्त्याची पुरती दुर्दशा झाली आहे। वाहनधारक या घाटातून गाडी चालवताना प्रशासनाला व सरकारला शिव्या घालत आहेत। याच मार्गावरील कराडच्या सुरली घाटातील रस्ता झाला, मग हा का होत नाही, अशा चर्चाही होत आहेत। शिवसेनेने या गोष्टीकडे लक्ष वेधत घाटातूनच आंदोलनाचा इशारा दिला आहे। शिवसेना अध्यक्ष शिव शिंदे यांनी लवकरच हा रस्ता झाला नाही तर काय इशारा दिला ते पहा। आज आपण आपल्या विटा शहरातल्या रेवणसिद्ध मंदिराकडे जात असणाऱ्या घाटामध्ये आहे। आज घाटामध्ये पत्रकार परिषद घेण्याचे कारण, आपण जर बघत असाल, हा पूर्णपणे विटा हद्दीपासून जो घाट सुरू होत असताना वर तामखडीपर्यंत पूर्णपणे हा रस्ता अक्षरशः खराब झालेला आहे। आणि कितपर्यंत खराब झाला आहे, कमीत कमी 1-1 फुटाची डबरी आहेत खाली, तुम्ही जर खाली बघितलं तर। आणि गेले 1 ते 1.5 वर्ष झाला हा रस्ता खराब झाला आहे। 1.5 वर्ष रस्ता खराब होऊन देखील ना आपल्या प्रशासनाचं इकडे लक्ष आहे, ना आपल्या लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे। या घाटामध्ये जात असताना एक तर तुम्ही बघत असाल तर हे अंतर फार लहान आहे या घाटातला, आणि हा महामार्ग असल्यामुळं अवजड वाहनं 24 तास या रस्त्याला असते। स्थानिक आमच्या तालुक्यातले आमचे शेतकरी बांधव असतात, आमचे शिक्षण क्षेत्रात शिकत असणारे आमची तरुण पिढी असते, विद्यार्थी असतात, व्यवसाय करणारी तालुक्यातून असंख्य मंडळी आमची या रस्त्याने वाहतूक करत असते। आणि विशेष करून आपलं नाथबाबांचं रेवणसिद्धाचं मंदिर इथं असल्यामुळे पंचकृषीतने पश्चिम महाराष्ट्रातनं भक्त भाविक या ठिकाणी येत असतात। पण तुम्ही जर पाहत असाल तर गेले 1.5 वर्ष झालं अक्षरशः या रस्त्याची वाट लागलेली आहे। या 1.5 वर्षामध्ये, या 2-3 वर्षामध्ये या घाटामध्ये असंख्य नागरिकांचा मृत्यू देखील झालेला आहे। त्यामध्ये महिला वर्ग आहे, त्यामध्ये तरुण पुरुष आहेत, तरुण मुलं आहेत। मग या रस्त्याकडे प्रशासनाचे असो किंवा तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का? म्हणजे सतत कोणतरी गेलेच पाहिजे का? आणि त्याच वेळेला आपण जागा होणार का? मग ते प्रशासन असो किंवा तालुक्याचे लोकप्रतिनिधी असो, या रस्त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। हा रस्ता रुंदीकरण झाला पाहिजे। या रस्त्यातून येत असताना एखादं जर अवजड, आता पाठीमागून तुम्ही बघत असाल, मोठे जर अवजड वाहन आलं तर दुसऱ्या वाहनाला येता येत नाही। असंख्य लोक डिवायडर फोडून पण खाली गेलेले आहेत, असे असंख्य प्रश्न आहेत, घटना घडलेल्या आहेत। तर आमची सिंहसेनेच्या माध्यमातून प्रशासनाला एवढीच मागणी आहे की हा रस्ता तातडीनं बनवा। कोणाचा तरी बळी पडण्याची वाट बघू नका। आतापर्यंत जेवढे झाले ते भरपूर झाले। आणि माझी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना पण विनंती आहे की आपण या प्रकरणाकडे तातडीने लक्ष घाला। इतर महामार्ग, इतर रस्त्याची कामं चालू आहेत ना, मग तो मायनी रोड असेल, आपला लेंगरे रोड असेल,
या रस्त्याकडे दुर्लक्ष का? आम्ही आज प्रशासनाला निवेदन देणार आहे. येणाऱ्या 20 ते 25 दिवसामध्ये जर हा रस्ता झाला नाही तर आम्ही हा रस्ता उकरून काढू आणि याला सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील. एवढेच मला आपल्या या माध्यमातून सांगायचं. दुसरी गोष्ट, आत्ता गणेशोत्सव झाले, नवरात्रोत्सव आत्ता झाले. या रस्त्यामधून विटा शहरामध्ये मूर्ती बनवली जाते. त्यामुळे खेडेपाडी जे आपल्या आसपास आहेत ती सगळी लोक मूर्ती घेण्यासाठी या रस्त्यानं येत असतात. जर ह्या ठिकाणी मूर्ती घेऊन जात असताना, मग ते गणेशोत्सव असो, दुर्गामातेची असो किंवा आणि काय असो, जर याच्यामध्ये जर त्या मूर्तीची जर विटंबना जर झाली तर याला जबाबदार कोण? याला प्रशासन जबाबदार काय तालुक्याचे प्रतिनिधी जबाबदार? तर त्यामुळे हा रस्ता होणं अतिशय गरजेचं आहे. हा रस्ता तेवढंच तातडीने रुंदीकरण होणं गरजेचं आहे. कारण का घाट लहान असल्यामुळे अवजड वाहनांना येत असताना त्रास होतोय. 2 चाकीवरून येत असणारा त्या लोकांना त्रास होतोय. एवढीच आपल्या माध्यमातून विनंती राहील की हा रस्ता 20 ते 25 दिवसामध्ये बनवला गेला पाहिजे. बनवला गेला जर नाही तर हा रस्ता आम्ही उचलून काढू आणि हा रस्ता पूर्णपणे बंद करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही विटा रेणावी या दरम्यान असलेल्या रेवणसिद्धच्या घाटात आहोत. तर यासाठी ते की हा जो राज्य महामार्ग आहे हा सिमेंट कॉन्क्रीटचा होऊन जवळजवळ 4-5 वर्ष झाली आहे. परंतु हे जे घाट रस्ता आहे हा प्रशासनाने करायचा बाकी ठेवलाय. हा का ठेवलाय आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी काय उत्तर दिलं की हे पर्यावरण मंत्रालयाच्या अखत्यारीत विषय येतो, त्यामुळे त्याची मंजुरी मिळण्याची अडचण आहे. तर आमचा त्यांना असा सवाल आहे की पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी घेण्यास तुम्ही जर सक्षम नसाल तर ते तुम्ही तसं जाहीर करा. शिवसेना आमच्या माध्यमातून तुम्हाला मंजुरी मिळवून द्यायचा प्रयत्न करेल. पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी नाही म्हणून तुम्ही रस्ते करायचे बाकी ठेवणार, हा कुठला तुमचा नियम आहे? हा कुठली तुमची काम करण्याची पद्धत? असा प्रश्न इथं लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने तालुक्याच्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून हा रस्ता पर्यावरण मंत्रालयाच्या ज्या काही मंजुरी आहेत किंवा अजून काही निकष आहेत त्यामध्ये सर्व बसवून तातडीने हा रस्त्याचं रुंदीकरण. आणि अजून एक मुद्दा असा की त्या रस्त्याला खूप अडचणीची वळणं आहेत, ही वळणं प्रत्यक्षात त्यांनी कमी केली पाहिजेत आणि ती रस्ते सध्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शिवसेनेची अशी मागणी आहे की येत्या महिन्याभराच्या कालावधीत, आता पावसाळा संपून गेलाय, आता रस्ता करायला काही अडचण नाही. कारण सांगायला पण तुम्हाला आता तुमचं कुठलंही कारण नाही इथं आता आम्ही ऐकून घेणार नाही. पावसाळा संपलाय, तुम्हाला रस्ता करायला काही आता अडचण नाही. त्यामुळे तुम्ही तातडीने या रस्त्याची ॲक्विजिशन, काय मंजुरी, सगळ्या गोष्टी करून लवकरात लवकर रस्ता करण्यास हाती घ्यावा. अन्यथा शिवसेना बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेईल याची तुम्ही गांभीर्याने दखल घ्यावी. येता जाता ह्या रस्त्यानं लय त्रास होतोय, कारण काय खड्डे बिड्डे ह्या गाडी चालवता येत नाही. ह्या खड्ड्यानं गाड्याचा म्हणजे शिव होतोय, येणं जाणाऱ्या माणसाने त्रास पण होतोय. आणि दुसरी गोष्ट अशी की खड्डे जास्त असल्यामुळे रातचा येता जाताना प्रवास करताना पण माणसाने वयस्कर माणसं म्हणा त्यांना त्रास होतो. काय होते, पावसाच्या दिवसात खड्डे दिसून येत नाही त्यामुळे त्याचा लय त्रास होतो. मोठ्या गाड्या म्हणा किंवा काय म्हणा, वाहतुकीला जरा त्रास होतो या रस्त्यामुळे. रस्ता लवकर झाला पाहिजे, कारण का ह्या रस्त्यामुळे आणि वेडीवाकडं वळण असल्यामुळे त्या खड्ड्यामुळे माणसं रस्ता चुकवायला जाते आणि त्यामुळे जरा त्रास होतोय. ॲक्सिडेंट होते घाटाचा.